एक बिटकॉइन गुंतवा 18 महिन्यामध्ये तुम्हाला 1.8 म्हणजे 80% परतावा मिळेल बिटकॉइनचा। मार्च 2018 मध्ये अमित भारद्वाजला अटक झाली। 3-4 दिवसापूर्वी गौरव मेहता नावाचा एक व्यक्ती आहे, माझ्यावरच बिटकॉइन चोरीचे आरोप होऊन मी 14 महिने अंडर ट्रायल म्हणून येरोडा जेलमध्ये खर्च घालवले होते। 2 IPS अधिकारी अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नवटाके आणि 2 राजकीय नेते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण नवराष्ट्राचं हे विशेष बातमीपत्र बघतात। नेमकं काय आहे की निवडणुकीची धामधूम सुरू असताना एक बातमी आली, ती बिटकॉइनच्या संदर्भातली। आणि ती नेमकी बातमी काय होती तर काही बिटकॉइन्स एनकॅश करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी पुण्याचे एकेकाळचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी चर्चा केल्याचा संदर्भातलं ती ऑडिओ क्लिप होती। नेमकं या सगळ्या प्रकरणाचं काय आहे, हे प्रकरण काय आहे, यामध्ये काय आतापर्यंत झालंय आणि यातल्या तांत्रिक ज्या काही बाबी आहेत त्या काय आहेत नेमक्या जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट रवींद्र पाटील। ते या केसचा भाग पण कसे झाले, केव्हा झाले, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। पाटील साहेब नमस्कार। नमस्कार। नेमकं हे प्रकरण काय ते जर आधी थोडक्यात सांगितलं तर बरं होईल। मी सुरुवातीला प्रकरणाची बॅकग्राऊंड सांगतो। 2017-18 मध्ये साधारणपणे भारतभरामध्ये 40 FIR रजिस्टर झाले होते गेन बिटकॉइन या पॉन्जी स्कीम बद्दल। ही स्कीम अशी होती की तुम्ही एक बिटकॉइन गुंतवा, 18 महिन्यामध्ये तुम्हाला 1.8 म्हणजे 80% परतावा मिळेल बिटकॉइनचा। तर यामध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवले आणि त्यांचं नुकसान झालं। तर त्यामध्ये मार्च 2018 मध्ये अमित भारद्वाजला अटक झाली। आता मी डायरेक्टली एका महत्वाच्या मुद्द्याला येतो की त्यावेळी आरोप असा आहे की त्यावेळी अमित भारद्वाजकडे एक क्रिप्टोकरन्सी वॉलेट होतं जे अमित भारद्वाजकडून सीज करण्यात आलं। ते त्यांच्या त्यावेळेच्या जून 2018 साली जे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालं, त्या कोर्टाच्या चार्जशीटमध्ये देखील त्या वॉलेटचा उल्लेख आहे सिरियल नंबर 17ला। तर ते वॉलेट नंतरच्या काळामध्ये साधारण ऑक्टोबर 2018च्या आसपास दुसऱ्या कुठल्या तरी केसचा भाग दाखवून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या गायब करण्यात आलं आणि तिथून ते मिसअप्रोप्रिएट झालं। 17 नोव्हेंबर 2024ला म्हणजे 3-4 दिवसापूर्वी गौरव मेहता नावाचा एक व्यक्ती आहे, ज्याच्यावर आता ED आणि CBIचे रेड झाल्याची आत्ताच नुकती मी बातमी वाचली। हा व्यक्ती 2018-19 पासून पुणे पोलिसांचा सायबर एक्सपर्ट म्हणून काम करत होता या बिटकॉइन केसवर। तर या गौरव मेहतानी मला त्याच्या सिग्नल ॲपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केलं आणि काही माहिती द्यायला सुरुवात केली। मी खूप सावध होतो त्याच्याकडून माहिती घेताना। याचं कारण असतं की मधल्या काळामध्ये माझ्यावरच बिटकॉइन चोरीचे आरोप होऊन मी 14 महिने अंडर ट्रायल म्हणून येरोडा जेलमध्ये खर्च घालवले होते आणि त्याच्यामध्ये हा गौरव मेहताच एक्सपर्ट म्हणून नेमण्यात आला होता। त्यांनीच रिपोर्ट दिला होता आणि त्या रिपोर्टच्या बेसिसवर मला अटक करण्यात आली होती। त्यामुळे जो आपल्या केसमध्ये विटनेस आहे त्याच्यावर चर्चा कशी करायची म्हणून मी सावध प्रतिक्रिया देत होतो। पण गौरव बोलत होता आणि त्यांनी काही माहिती द्यायला सुरुवात केली। ती सुरुवातीला माहिती अशी होती की 2 IPS अधिकारी अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नवटाके आणि 2 राजकीय नेते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे 4 जण या बिटकॉइनचे बेनिफिशियरी आहेत। आणि त्यांनी सांगितलं की जे 2018ला जे बिटकॉइन वॉलेट चोरीला गेलं होतं ते नंतरच्या काळात अमिताभ गुप्तांनी मला दिलं आणि त्यांच्या डायरेक्शन खाली मी त्यातले बिटकॉइन विकतो दुबई मार्फत किंवा इतर लोकेशन मार्फत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांना देतो किंवा यावर बाकी नमूद राजकीय नेत्यांना देतो। आता असा कुणीही आरोप करू शकतं आणि विशेषतः मला वाटलं की हा माझ्यावर ट्रॅप तर नसेल ना, म्हणून मी त्याला पुरावे मागितले। आणि मला माहित होतं की त्यांनी मला व्हॉइस नोट पाठवायला सुरुवात केली आणि एक नव्हे तर तब्बल 10-11 व्हॉइस नोट माझ्याकडे आल्या। त्यामध्ये 3 व्हॉइस नोट सुप्रिया सुळेंच्या आहेत असं त्यांनी मला सांगितलं, 1 व्हॉइस नोट नाना पटोले यांचे हे त्यांनी मला सांगितलं, 4 व्हॉइस नोट अमिताभ गुप्तांच्या होत्या आणि त्या मला ओळखणं फार अवघड गेलं नाही, कारण आम्ही दोघे IPS फ्रॅटर्निटीतले आहोत, आम्ही एकमेकाचा आवाज ओळखू शकतो। 1 व्हॉइस नोट भाग्यश्री नवटाकेंची होती, 1 व्हॉइस नोट गौरव मेहताची स्वतःची होती। तर त्यातला कंटेंट शॉकिंग होता, धक्कादायक होता, कारण त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे असं सांगताना दिसतायत, ऐकू येत आहे की
सध्या बिटकॉईनची किंमत भरपूर वाढलेली आहे, तू विकत का नाहीस? कारण आता इलेक्शन आली, आपल्याला पैशाची गरज पडणार आहे आणि एन्क्वायरीची काही चिंता करू नका, भविष्यात काही एन्क्वायरी झाली तर आम्ही सत्तेवर आल्यावर आम्ही हँडल करू. हा एक भाग. त्यानंतर ते असंही म्हणतात की अमिताभ मला सांगतोय गौरव की सगळे बिटकॉईन तुझ्याकडे आहेत, सगळी कॅश तुझ्याकडे आहे, मग तू मला किंवा त्यामध्ये आदिती नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे, त्या कोण आहेत मला माहित नाही, पण मला किंवा आदितीला कॉन्टॅक्ट करून मला ते बिटकॉईन पैसे हवेत आणि इलेक्शन्स आर गोइंग ऑन असं स्पष्टपणे म्हणताना ते ऐकू येते. तर त्याच पद्धतीनं नाना पटोलेंची एक ऑडिओ क्लिप आहे, त्यामध्ये नाना पटोले असं सांगताना दिसत आहेत की अमिताभना की अजून पैसे आले नाहीत, असे असे गंमत करू नका, ऐसा मजाक मत करो, मला लवकरात लवकर पैसे पाठवा. परंतु अमिताभ गुप्तांच्या ज्या ऑडिओ क्लिप आहेत त्या जास्त शॉकिंग वाटल्या मला, कारण त्यामध्ये अमिताभ गुप्ता आकडे बोलतायत की मला 50 कोटी रुपये पाहिजेत, ताबडतोब बिटकॉईन विका, मला अजून बिटकॉईन विकायचे, मला अजून 100 हवेत. आता 100 बिटकॉईन आहेत का 100 कोटी हे कळायला मार्ग नाही, पण आपल्या माहितीसाठी 100 बिटकॉईनची आजची किंमत 78 कोटी रुपये. हा, तर म्हणजे थोडक्यामध्ये 100 कोटी तरी असतील ना, ते 78 कोटी तरी असतील. तर मग एवढी मोठी रक्कम ते जेव्हा बोलतायत आणि सायमल्टेनियसली मला आश्चर्य असं वाटलं की सुप्रिया सुळे डायरेक्टली एका सायबर एक्सपर्ट बरोबर का बोलत असावेत? कदाचित असं झालं असं की अमिताभ गुप्तानीच त्यांना कनेक्ट करून दिला असावं, हा एक कदाचित कारण असू शकतं. पण त्यामुळे गौरव मेहताने मला जे चॅटिंग मध्ये पाठवलं त्याच्यामध्ये तथ्य असावं असं मला वाटलं. त्यानंतर मी ऑडिओ क्लिप चेक केल्या आणि मी स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे, त्यामध्ये मी त्याचा थोडासा अभ्यास केला. मला वाटलं की त्याच्यामध्ये या ऑडिओ क्लिप डॉक्टर्ड आहेत किंवा मशीन मेड डीप फेक आहेत असं सांगण्या इतका उपलब्ध पुरावा नाही. म्हणजे आपण म्हणतो निगेटिव्ह इव्हिडन्स हे नाही, उपलब्ध नाही. तेव्हा मी ठरवलं की आपण जायला पाहिजे लोकांसोबत. अजून एक महत्वाची गोष्ट त्यात अशी सापडली की कुठलं क्रिप्टोकरन्सी वॉलेट चोरीला गेलं याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच माझ्याकडे आला. आता तो जर आला असेल तर याचा अर्थ असं एक वॉलेट होतं, असं एक वॉलेट चोरीला गेलं होतं आणि मी त्याचा असा वापर केला. त्यामुळे ते ऑडिओ क्लिप मधला संवाद आणि ते वॉलेट यांचा कुठेतरी संबंध असा इथपर्यंत निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो, तेव्हा मी मीडियापर्यंत याचा निर्णय घेतला. तुम्ही पहिल्यांदा या केसशी कसे जोडले गेलात? म्हणजे काय, कुठल्या रोलनी, कुठल्या भूमिकेत तुमची एंट्री या केसमध्ये झाली? असं झालं की मार्च 2018ला अमित भारद्वाजला अटक झाली. ती अटक दुबईत झाली. त्याच्यानंतर त्यांना 2 वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना 15 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. त्याच्यानंतर जून 2018ला चार्जशीट दाखल झालं आणि त्याच्यानंतर त्यावेळेस मी KPMG नावाच्या कंपनीमध्ये मी फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून काम करत होतो. त्या KPMG कंपनीला फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून पुणे पोलिसांतर्फे अपॉइंट करण्यात आलं. आमची अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाली साधारण 25 ऑगस्टच्या आसपास, पण त्याच्या आधी जून महिन्यापासून आमची चर्चा सुरू होती. काही कोटेशन देणं, रिवाईज करणं या संदर्भातली. आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे ऑगस्ट 2018 ते साधारण फेब्रुवारी 2019 पर्यंत KPMGने तिथं काम केलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या केसमधून बाहेर पडलो. आणि तुम्ही रिपोर्ट दिला मात्र पोलीस? रिपोर्ट दिला. माझा रिपोर्ट कोलॅबोरेशन मध्ये कुठल्या ऑफिसर्सच्या होतात? अमिताभ गुप्तांच्या, आणखी कोणाच्या? नाही, अमिताभ गुप्तांच्या कधीच संपर्कात नव्हतो आम्ही. त्यावेळेच्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते त्यांच्या संपर्कात होतो. त्या कोण होत्या? माझ्या मते त्यावेळेस राधिका फडके इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होत्या, तर त्यांच्या संपर्कात होतो. आणि त्यावेळेसचे जे DCP होते त्यांच्या इंटरमिटंटली संपर्कात होतो, म्हणजे जशी गरज पडेल तसं. पण प्रायमरी आमचा संपर्क इन्स्पेक्टरांशी असायचा. मग तुमच्यावर आरोप काय झाले आणि तुम्हाला का अटक झाली? मी आणि माझ्यासोबत दुसरे जे सहकारी होते पंकज घोडे. पंकज घोडे यांची नेमणूक पुणे पोलिसांतर्फे इंडिपेंडेंटली करण्यात आली होती वेगळ्या कामासाठी, आणि KPMGची नेमणूक वेगळ्या कारणासाठी करण्यात आली होती. तर माझ्यावर आणि पंकज घोडेंवर आरोप सेम होते की आम्ही दोघांनी आमच्या तपासादरम्यान काही बिटकॉईन्स स्वतःच्या खात्यावर वळवले आणि त्याचा नंतर गैरवापर केला या दृष्टीनं. हा आरोप 2018च्या काळातला आहे, ज्याबद्दल मला 2022 मध्ये अटक झाली. आणि त्यानंतर मी 14 महिने अंडर ट्रायल म्हणून येरोडा जेलमध्ये काढले आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे गोष्टी उलगडायच्या त्या संदर्भात मी माझं काम चालू केलं. मग ते एकदा तुम्ही जामिनावर बाहेर आलात गेल्या वर्षी, म्हणजे त्यानंतर तुम्हाला वाटलं की आता ठीक आहे, केसची इन्व्हेस्टिगेशन चालू राहील, पण पुन्हा जो संपर्क झाला अचानक तो गौरव मेहतांचा, आणि पुन्हा हा सगळा पॅन्डोरास बॉक्स ज्याला म्हणता येईल तो उघडला, असं झालं? नाही, काय झालं,
मे 2019ला मे 2023ला जामिनावर बाहेर पडलो हो. आणि जून 2023 पासून मी हायकोर्टात वकील म्हणून काम करायला लागलो. आता वकील झाल्यानंतर नॅचरली काय होतं, मी माझ्या केसकडे वेगळ्या नजरेतून पाहायला लागलो. मग मी रेग्युलेटरी एजन्सीला पत्र लिहा किंवा मी माझ्या केसवर अजून तपास करून माहिती घेऊन अजून, कारण मधल्या काळात सगळी केस सीबीआयकडे हस्तांतरित झाली होती, तेव्हा नॅचरली नवीन एजन्सी आहे त्याला माहिती देण्यासाठी पत्रव्यवहार करा, या गोष्टी मी करत राहिलो होतो. आणि त्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली मी या केसचा पाठपुरावा करत होतो. परंतु 17 नोव्हेंबरला जो मला मेसेज आला तो बॉम्बशेल होता. कारण गौरव मेहता या माणसाला मी ओळखतो, तो माझ्यासोबत काही काळ काम करत होता, कारण मी पण बिटकॉइन केस मधला फॉरेन्सिक ऑडिटर होतो. नाही, केपीएमजी तर्फे मी पुणे पोलिसांबरोबर काम करत होतो आणि सारथन असोसिएट्स तर्फे तो करत होता 2018 नंतर, आणि ते वेगवेगळी काम करत होतो आम्ही, पण एकमेकांचा आमचा संपर्क होता, आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आणि नंतर तो माझ्या केसमध्ये विटनेस पण होता. त्यामुळे सुरुवातीला मी सावध होतो, परंतु मी त्याला ओळखत असल्यामुळं नॅचरली माझ्यामध्ये क्युरिओसिटी होती, कदाचित त्याला माहिती असणार नक्की काय झालंय ते. आणि झालं तसंच, त्यांनी तोंड उघडलं. कदाचित त्याची काही मर्यादा असेल, कारण तो त्याच्या चॅटिंगमध्ये असं म्हणते, मला भीती वाटते, मी सगळेच जर बिटकॉइन विकून टाकले तर माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी कदाचित ते माझ्यावरच घात करतील, अशा पद्धतीने तो बोलतोय. कदाचित ते कारण असावं की ज्यासाठी तो मला त्या काळात अप्रोच झाला. आणि मग आता नेमकं काय आहे, तुम्ही मग मीडियाकडे गेलात आणि हे सगळं चॅट, तुमचं आणि गौरव मेहताचं चॅट आणि त्यांनी पाठवलेला व्हॉइस नोट ह्या तुम्ही मीडियाला दिला? हा, मी चॅट आणि व्हॉइस नोट मीडियाला दिल्या. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जे बिटकॉइन वॉलेट चोरीला गेलंय त्या संदर्भातला डॉक्युमेंटरी पुरावा मी मीडियासमोर आज सादर केला. त्यामध्ये नेमकं काय, किती त्याच्यामध्ये बिटकॉइन्स होते आणि त्याची म्हणजे किंमत काय असेल? काय होतं, जेव्हा आपल्याकडे हार्डवेअर वॉलेट असतं त्या जोपर्यंत त्याचा आपल्याला त्याचा वॉलेट आयडी माहित नसतो बिटकॉइनचा, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही त्यात किती होते. पण तुम्ही जर त्यांचे ऑडिओ ऐकले तर एका ऑडिओमध्ये अमिताभ गुप्ता म्हणतायत 100 कोटी, दुसऱ्या याच्यामध्ये म्हणतात 50 कोटी, म्हणजे 150 कोटीचा हिशोब तर फक्त 2 चॅटिंगमध्ये झालाय त्यांचा. आणि गौरव मेहता चॅटमध्ये असं म्हणते, माझ्याकडे आत्ताही हंड्रेड्स ऑफ बिटकॉइन आहेत, अमाउंटिंग टू crores ऑफ रुपीज. त्यामुळे कदाचित असं असू शकेल की जेवढे विकलेत त्याच्या कितीतरी पट अजून शिल्लक असायत. म्हणजे नक्की अमित भारद्वाजनी किती कमवले होते, या वॉलेटमध्ये किती तो सोबत घेऊन आला होता. म्हणजे कदाचित एक मॅकॅनास गोल्ड होतं, अख्खा पर्वत होता जो एका बिटकॉइन वॉलेटमध्ये मावत होता, जो त्यांनी खिशात घेतला आणि ते गायब झाले. अशा पद्धतीचा हा फ्रॉड असावा असं मला वाटतं. आणि आता हे जे व्हॉइस नोट्स आहेत ह्याची तुम्ही प्रिलिमिनरी ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट जी तपास केला, तो नेमका काय आणि कुठच्या ह्याच्यापर्यंत? कारण डीप फेक ऑडिओ हे आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर होतं, त्यामुळे आणि 2 मोठ्या व्यक्ती ह्यामध्ये आहेत, त्यांचे आवाज आहेत असा आपण दावा करतोय, आपण म्हणजे दावा होतोय, तर काय? हे बघा, कुठलाही ऑडिओ टेपचं फॉरेन्सिक आपण अनालिसिस 2 प्रकारे करतो. एक म्हणजे त्याची इंटिग्रिटी चेक त्या टेपची, आणि दुसरा प्रकारचं अनालिसिस असतं कंपॅरेटिव्ह अनालिसिस, म्हणजे एकाच व्यक्तीचे 2 व्हॉइस अनालिसिस करणे आणि ते चेक करणं. त्यातला पहिला प्रकार मी केला मीडिया पुढे जाण्याआधी, की याची इंटिग्रिटी चेक. म्हणजे हा जो व्हॉइस नोट आहे, असं तर नाही ना की 4-5 व्हॉइस नोट 2-2 सेकंदाच्या एकत्र जोडल्यात आणि त्यातून एक स्टोरी बिल्ड करायचा प्रयत्न केलाय, तो मी कन्फर्म केला. तसा कुठलाही प्रकार नाही. देर इज अ क्लिअर कंटिन्युटी इन द व्हॉइस नोट. एक झाला हा भाग. आता दुसरा भाग असा आहे की ज्याच्यामध्ये आपण व्हॉइस अनालिसिस करतो. त्यामध्ये मी खरं सांगायचं झालं तर मी त्या फेजमध्ये गेलो नाही. फक्त मी एक गोष्ट जरूर केली की अमिताभ गुप्ता, भाग्यश्री नवटाके आणि गौरव मेहता यांचा ऑडिओ मला फार कम्पेअर करायची गरज नाही वाटली, कारण मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो, त्यांचा आवाज पटकन मला कळू शकतो. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं जे काही आले, तर मी फक्त एवढंच केलं मीडियासमोर जाण्याआधी. मी सुप्रिया सुळेंचे पार्लमेंटमधली अनेक भाषणांचे व्हिडिओ ऐकले. मी ते माझ्या याच्यासाठी, कारण पहिल्यांदा कंपॅरिझन काय केलं होतं की या व्हॉइस टेपमध्ये काही इंटिग्रिटी इश्यू नाहीत ना, कारण डीप फेक असेल तर 100% तुम्हाला डिसकंटिन्युटी सापडू शकते त्या ठिकाणी. ती नाही. हे केल्यानंतर मग मी त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकले आणि तेव्हा मला लक्षात आलं की देर इज अ रिझेम्बलन्स. आता तो रिझेम्बलन्स, आता दादांनी एक त्यांचं ट्विट आलंय की त्यात ते म्हणतात की
मला हा लहानपणापासून आवाज माहिती आहे, त्यामुळे हा त्यांचाच आवाज आहे. दादा आत्मशिक्षक त्यांना ते जास्त चांगल्या पद्धतीने ओळखू शकतात. पण मला प्रायमा फेसी असं वाटलं की देर इज अ रिझन टू इन्व्हेस्टिगेट इन दिस, आणि त्यामुळं हा असू शकतो असं मानण्यास वाव आहे, असं मला जेव्हा खात्री झाली तेव्हा मी मीडियासमोर आलो. पाटील साहेब, या आतापर्यंत तुम्ही सगळं सांगितलं, खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, एक गोष्ट आहे की हे जे ऑडिओ क्लिप्स आहेत त्या माध्यमांसमोर आलेल्या आहेत, व्हायरल होत आहेत. त्यामधले संवाद जे आहेत ते इलेक्शनशी रिलेटेड आणि बिटकॉइन मधून पैसे जे आहेत ते विड्रॉ व्हावेत अशा संदर्भातले आहेत. यापैकी कुठल्याही गोष्टीमध्ये जे आहे ते तपास व्हायला हवा आणि तपासातून तथ्य काय आहे ते समोर यायला हवं असं वाटतं. त्यामुळे स्वाभाविकच तुम्हाला मला एक विचारायचं की हे झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांपैकी किंवा कुठल्या तपास यंत्रणेपैकी कोणाचा तुम्हाला संपर्क झाला? मी स्वतःहून ही माहिती निवडणूक आयोगाला दिली होती आणि निवडणूक आयोगाकडनं मला रिप्लाय आला होता. त्यांनी अधिक माहिती मागवली. त्यांनी मला काही प्रश्न विचारले होते, त्याची मी उत्तरं त्यांना कळवली. तेव्हा निवडणूक आयोगाकडनं डेफिनेटली मला रिस्पॉन्स आला होता. आणि परंतु मी फक्त जे ऑनलाईन याच्यामधनं कळतंय की काही ईडीने काही कारवाई केली आहे म्हणून, पण वैयक्तिकरित्या मला ना कोणी फोन केला किंवा माझ्याकडनं काही माहिती मागवली आतापर्यंत काही झालेली नाही. मग नंतर अमिताभ गुप्ता यांचा तुमच्याशी काही संपर्क झाला का किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला? नाही, कारण ते मला औचित्यपूर्ण वाटलं पण नाही, कारण मी त्यांच्यावर आरोप करतो आहे. तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं आणि किंबहुना मी तर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतोय, पुढच्या 2 दिवसात ती दाखल होईल. कारण सीबीआयने या प्रकरणामध्ये निपक्षपाती इन्क्वायरी केली पाहिजे. महाराष्ट्र कॅडरचे 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं येत आहेत, 2 राजकीय नेत्यांची नावं येत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महाराष्ट्रात तपास हा निपक्षपातीपणे होऊ शकत नाही. तो तपास सीबीआयनीच केला पाहिजे, केंद्रीय यंत्रणांनीच केला पाहिजे. त्यासाठी मी हायकोर्टात निघालोय. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अमिताभ गुप्तांची किंवा नवटाक्यांशी संपर्क करण्याचा मला प्रश्नच उद्भवत नाही. धन्यवाद पाटील साहेब. या विषयात तुम्हाला जेवढी माहिती होती ती बरीचशी माहिती जी आता रिलेव्हंट आहे ती तुम्ही देण्याचा इथे आम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे, कारण यामधले आम्ही तज्ज्ञ नाही आहोत. ज्या ऑडिओ क्लिप्स आलेल्या आहेत आणि ज्या माध्यमांमध्ये चर्चेला आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं. त्या सगळ्या प्रकरणाशी ज्यांचा संबंध आहे ते ॲडव्होकेट पाटील यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. नमस्कार.